डिफरन्शिएशनचे पीवायक्यूज बघूया आपण. ठीक आहे, पहिला पीवायक्यू बघा. इफ वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स and log x plus y is equal to x into y, then the value of dy by dx at x equal to 0 is. ए बेटा, जो इक्वेशन दिलेला त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. काय इक्वेशन दिलेलं आहे? log x plus y is equal to x into y. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, दोन्ही साइडचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय मिळतो? log f of x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन f of x into f dash x, याचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस dy by dx. बरोबर का? एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह, पहिला टर्म तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा टर्म तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर का? याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होईल? याला याच्याबरोबर मल्टिप्लाय केलं तर 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, आणि इकडे एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय. ही डी वाय बाय डी एक्सची टर्म इकडे आणतो. 1 अपॉन एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स, ही टर्म इकडे आल्यावर काय होईल? एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स, आणि राईट हँड साईडला काय शिल्लक राहील? वाय, आणि तू इकडे आल्यानंतर मायनस 1 अपॉन एक्स प्लस वाय. पुढे काय करायचं? पुढे काय करायचं? या दोघांना डी वाय बाय डी एक्स कॉमन घ्यायचं. डी वाय बाय डी एक्स, बरोबर का? शिल्लक काय राहील ब्रॅकेटमध्ये? 1 अपॉन 1 प्लस मायनस एक्स, वाय मायनस 1 अपॉन एक्स प्लस वाय. तर डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू याला डिनॉमिनेटरला पाठवायचं. वाय मायनस 1 अपॉन एक्स प्लस वाय च्या डिनॉमिनेटरला 1 अपॉन एक्स प्लस वाय मायनस एक्स. ठीक आहे, काय म्हणले त्यांनी? ॲट एक्स इक्वल टू 0. एक्स इक्वल टू 0 डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू किती विचार? एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची. हे 1 अपॉन वाय, बरोबर का? एक्सची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर वाय मायनस 1 अपॉन वाय, आणि हे 1 अपॉन वाय मायनस 0 ना. ठीक आहे, तर वरती काय येईल बेटा? याला वरती खाली वाय ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? वाय स्क्वेअर मायनस 1 अपॉन वाय, आणि हा वाय काय होईल? न्यूमरेटरला जाईल. हा वाय कॅन्सल होईल. बरोबर का? ए बेटा, त्या फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 असताना हा जो इक्वेशन आहे का नाही, ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे. एक व्हेरिएबलची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. पहिल्यांदा ते कॅल्क्युलेट करावं लागेल ना. एक मिनिट. लॉग एक्स प्लस वाय इक्वल टू एक्स इंटू वाय, याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर काय होईल? वेन एक्स इज इक्वल टू 0, हे लॉग वाय इज इक्वल टू वाय येते. बरोबर का? 0 येते. 0 इंटू एनिथिंग इज 0. ए बेटा, म्हणजे वायची व्हॅल्यू काय येते? दोन्हीकडचं एक्सपोनेंट घेतलं तर इकडे वाय राहिलं, आणि ई रेस टू 0 म्हणजे काय? 1. ठीक आहे, तर दिलेल्या इक्वेशनमध्ये पहिल्यांदा या एक्सची व्हॅल्यू टाकून वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल, आणि परत ह्याचं काय करावं लागेल? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर ना वायची व्हॅल्यू 1 टाकायची, एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची. ठीक आहे, मग आन्सर मिळतो. इफ एफ ऑफ 1 इक्वल टू 3, एफ डॅश 1 इक्वल टू मायनस 1/3, जी ऑफ 1 इज मायनस 4, जी डॅश 1 इज मायनस 8/3, द डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून दाखवतो तुम्हाला. ए बेटा, डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे? डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा? रूट ऑफ, रूटमध्ये काय बेटा? एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करणार? ए बेटा, रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट. ठीक आहे, हा रूट तसाच येणार आहे. इंटू, आता रूटमध्ये एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स आहे, त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं, ह्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. आता ह्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करायचा, 2f ऑफ एक्स इंटू परत एफ डॅश एक्स, बरोबर का? प्लस हे सगळं एकाच ब्रॅकेटमध्ये आहे, न्यूमरेटरलाच. न्यूमरेटरमध्ये ह्याचा परत काय येणार? 2g ऑफ एक्स इंटू जी डॅश एक्स, जी डॅश एक्स. झालं का डेरिव्हेटिव्ह कंप्लीट? इथे डिनॉमिनेटरला काय ते पण देतो, एफ ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि जी ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. हे सगळे व्हॅल्यूज दिलेत, एफ ऑफ एक्स, एफ डॅश एक्स, एफ डॅश एक्स, एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, जी डॅश एक्स, हे सगळे व्हॅल्यूज दिलेले आहेत तिने. हे बघा, आता एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं आहे? जिथे जिथे एक्स दिसते तिथे 1 टाकायचं. एक्सच्या ठिकाणी 1 टाकायचं. एक्सच्या ठिकाणी 1 टाकल्यानंतर ना एफ ऑफ 1 होत आहे, एफ डॅश 1 होत आहे, एफ ऑफ 1 होत आहे, जी ऑफ 1 होत आहे, जी ऑफ 1, जी डॅश ऑफ 1. ठीक आहे, म्हणजे करायचं काय? ॲड, इथं लिहायचं
ॲट एक्स इक्वल टू 1. हे काय होईल? एफ ऑफ 1 होईल, एफ डॅश 1 होईल, प्लस जी ऑफ 1 जी डॅश 1 होईल. डायरेक्टली तिचे व्हॅल्यूज टाकतो. 1/2 रूटमध्ये हे बेटा एफ ऑफ एक्स, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय? 3 चा स्क्वेअर. जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय? जी ऑफ 1 ची व्हॅल्यू काय? त्याचा स्क्वेअर -4 चा स्क्वेअर. पुढे 2 टाइम्स एफ ऑफ 1 काय? 3. त्याच्यानंतर ना इंटू एफ डॅश 1, एफ डॅश 1 काय? -1/, प्लस पुढे काय आहे? 2 टाइम्स जी ऑफ 1 काय? -4 इंटू जी डॅश ऑफ 1 -8/3. तर एवढं लक्षात येतं आपल्याला की हे 2 मार्काचे एमसीक्यू डायरेक्टली आन्सर मिळत नाही. हां, ठीक. 1 मिनिट. 1/2 रूट हे काय बेटा 9 प्लस 16. त्याच्यानंतर ना वरचा 3 खालचा 3 कॅन्सल होईल. मायनस आहे ना, -2 मायनस इंटू मायनस प्लस होईल. बरोबर का? 8 8 जा 64/3. याला वरती खाली 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? -6/3. 64 मधनं 6 गेले 58/3. त्याच्या डिनॉमिनेटरला काय बेटा? हा 2 आहे. हे 25 होते ना, बरोबर. तर 58 हे 6 आणि हे 5 30. 58/6 30 येत आहे का? बरोबर आहे ना, 58/30. परत 2च्या टेबलमध्ये जात आहे. 2च्या टेबलमध्ये किती? 29 जा 50 जा. तर थोडे मोठे मोठे क्वेश्चन्स आहेत बघा. हे बेटा येते का लक्षात? टीचर काय म्हणाले? झाडाला येणार आहे का? इफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स बाय वाय देन डी वाय बाय डी एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. हे बेटा त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करणार? एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स बाय वाय. फंक्शनच्या डोक्यावरती फंक्शन असेल तर काय करतो? दोन्हीकडचा लॉग घेतो. बरोबर का? दोन्हीकडचा लॉग घेतल्यावर हा लॉग एक्स होईल आणि हा लॉग ई डोक्यावरचा खाली येईल. लॉग ई ची व्हॅल्यू काय असते? 1 असते. बरोबर. हा लॉग एक्स. त्याच्यानंतर ना ह्याला इकडे घेऊन जातो. वाय लॉग एक्स इज इक्वल टू एक्स. आता डिफरन्शिएट करू का? डिफरन्शिएट केलं तर यू इंटू व्ही रूल यूज होईल. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिला टर्म तसाच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा टर्म तसाच, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, इथे ह्याचा डेरिव्हेटिव्ह वाय. ठीक आहे. हे इकडे गेल्यानंतर ना काय होईल? लॉग एक्स डी वाय बाय डी एक्स आणि इथं 1 मायनस वाय बाय एक्स येईल. मग क्रॉस मल्टिप्लाय होईल. वरती खाली एक्सनी मल्टिप्लाय केलं तर एक्स मायनस वाय अपॉन एक्स येते आणि तो लॉग एक्स पण बाजूला येईल. असा एक आन्सर. ठीक आहे. ए बेटा एक्स इज इक्वल टू 80 रेस टू 4 वाय इज इक्वल टू 280 स्क्वेअर देन डी वाय बाय डी एक्स. एक्स इन टर्म्स ऑफ टी दिलाय, वाय इन टर्म्स ऑफ टी दिलेलं आहे आणि डी वाय बाय डी एक्स विचारलंय. कसं कॅल्क्युलेट करायचं? त्या एक्सला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी काय मिळतो? डी एक्स बाय डी. बरोबर का? याला डिफरन्शिएट केल्यावर काय मिळतं? डी एक्स बाय डी टी आणि ए 3t रेस टू 4t रेस टू काइन 3. बरोबर का? एवढं येते. त्याच्यानंतर ना त्या वायला डिफरन्शिएट केलं तर काय येते? 480 येते. बरोबर का? डी वाय बाय डी एक्स कसा भेटेल? डी वाय बाय डी एक्स कसा भेटेल? डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय. बरोबर. तर 480 अपॉन ए 4t क्यूब. ए कॅन्सल होईल, 4 कॅन्सल होईल, वरचा एक टी खालचा एक टी कॅन्सल होईल. 1 अपॉन आहे का? त्याच्यानंतर एफ ऑफ एक्स दिलेला आहे. एफ इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह ॲट -3 कॅल्क्युलेट करायचा. पहिल्यांदा त्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू. त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 5x रेस टू 4 प्लस 2. याचा इनवर्स म्हणजे याचा रेसिप्रोकल घ्यायचा. यालाच आता नाव काय द्यायचं नवीन? एफ इनवर्स डॅश म्हणायचा. ठीक आहे. आता एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची? आणि स्तंभ एक्स ची व्हॅल्यू -3 नाही येते. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू -3 येते. कशाची व्हॅल्यू आहे? एक्स ची व्हॅल्यू नाही येते. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू -3 आहे. तसंच टाकलंय का बघा. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू -3 आहे. ए बेटा इकडे जर दिलं असतं ना एफ ऑफ 3 तर एक्स ची व्हॅल्यू 3 असली असती. एफ इनवर्स डॅशच्या पोटामध्ये दिलाय म्हणजे ते फंक्शनची व्हॅल्यू दिली. कशाची व्हॅल्यू दिली? फंक्शनची व्हॅल्यू दिली. हे नोट डाऊन करून ठेवावं लागेल ना. फंक्शनची व्हॅल्यू किती दिली?
त्या फंक्शनची व्हॅल्यू एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू -3 आहे. फंक्शन काय दिलं होता? हा फंक्शन आहे बघा. फंक्शन काय आहे? एफ ऑफ एक्स काय आहे? एक्स रेस टू पाय प्लस 2x - 3. याच्यावर ना एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू -3 टाकल्यानंतर ना -3 टाकल्यानंतर ना एक्सचे 2 व्हॅल्यूज मिळणार आहे, कारण हा क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्सचे 2 व्हॅल्यूज मिळतात, बरोबर का? त्याच्यातली x इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू घेतली, बरोबर का? एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची. इथं मिस्टेक काय होऊ शकते? एक्सची व्हॅल्यू तुम्ही -3 टाकचाल डेरिव्हेटिव्हमध्ये. डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एफ ऑफ एक्स त्यांनी दिलेलं आहे. हे एफ ऑफ एक्स दिलेलं आहे, बरोबर का? एफ ऑफ एक्स दिलेला आहे. एक्स रेस टू 5 होता ना, कॉमन घेतला का? हां, याची व्हॅल्यू किती आहे? -3. हा -3 तिकडे गेल्यावर +3 होईल, बरोबर का? एक्स रेस टू 5 प्लस 2x इकडे 0. काय करतो दोघांकडनं? या दोघांमधून x कॉमन घेतल्यानंतर ना एक्स रेस टू 4 प्लस 2 असं येईल. हा एक्स इथे 0 पेशी पाठवलं तर हे पण 0 होते. तर हे गुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही आहे. ठीक आहे. ह्याचे 2 फॅक्टर्स कसे पडतील मग? कसे पडतील बघा त्यांच्याप्रमाणे, बरोबर ना? एक्स प्लस 4 एक्स रेस टू 4 प्लस 2 इज इक्वल टू 0. नाही, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 याचा अर्थ काय? एक्स इज इक्वल टू 0 और हा ब्रॅकेट इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे एक्सचे 2 व्हॅल्यूज मिळतात. या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. याचा अर्थ काय? एक्सची व्हॅल्यू एकतर 0 आहे किंवा एक्सची व्हॅल्यू ह्याच्यावरनं मिळेल. हा 2 इकडे गेला तर -2 येईल. आणि निगेटिव्हचा परत स्क्वेअर रूट घेतलं तर हा इमॅजिनरी नंबर होतो. म्हणून हा कन्सिडर केलेला नाहीये, बरोबर? इथनं इमॅजिनरी नंबर मिळतो आपल्याला. इथनं इमॅजिनरी नंबर मिळतो. हा रिअल नंबर आहे. हे रिअल नंबर काय करायचे? फंक्शनमध्ये टाकायचे. या डेरिव्हेटिव्हमध्ये टाकायचे. एक्सची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर काय होते बघा? एक्सची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर हा 0 होतो आणि 1/2 येते आन्सर. 1/2 येते आन्सर. हे नोट डाउन करून ठेवावं लागेल बघा तुम्हाला. हा पी वाय क्यू येतं का लक्षात? आणि तो पहिला पण थोडासा एकदा बघून घ्यावं लागेल तुम्हाला. झाले पी वाय हे एमसीक्यू. 1 मार्काचे क्वेश्चन बघा. dy/dx इफ y इज इक्वल टू साइन लॉग x. साइनच्या पोटामध्ये काय आहे? लॉग x. y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग x. चेन रूल यूज करायचं, बरोबर का? कंपोजिट फंक्शन आहे. dy/dx विचारलं ना फक्त. dy/dx साइन x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? cos x इंटू या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एवढंच आहे. ठीक आहे. झालं 1 मार्काचं क्वेश्चन बघा. सगळे क्वेश्चन आहेत का याच्यामध्ये? फाइंड dy/dx आलं का कोण? फाइंड dy/dx. हे बेटा एक्स पण आहे, वाय पण आहे. काल असे बघितलं पण आपण. काय म्हणायचं ह्याला? इम्प्लिसिट फंक्शन. एक्स प्लस वाय रूट वाय इक्वल टू ए रूट ए. हे बेटा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे बेटा ह्याला काय करायचं? डिफरन्शिएट केल्यानंतर काय होईल? हे एक्स रेस टू 1 आहे, हे एक्स रेस टू 1/2 आहे. 1 + 1/2 किती होईल? 3/2 दीड होते. हे पण y रेस टू 3/2 आहे. ए रेस टू 3/2 आहे. आता डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी. एक कमी केलं तर अर्धा होतो. डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी, बरोबर का? इंटू एक्सच्या ऐवजी वाय असल्यामुळे dy/dx ने मल्टिप्लाय करा, बरोबर का? इकडे डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. अजून काय करायचंय? फक्त dy/dx फाइंड आउट करायचा. तर ही टर्म पहिल्यांदा तिकडे पाठवतो. काय कॉमन घेता येईल का? 3/2 कॉमन घेता येईल. 3/2 कॉमन घेऊन इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 0 होते. म्हणजे काय राहील? फक्त एक्स रेस टू 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर रूट ऑफ वाय dy/dx. वाय स्क्वेअर रूट ऑफ वाय dy/dx. आणि ही टर्म तिकडे गेल्यावर स्क्वेअर रूट ऑफ एक्स होईल, मायनस होईल आणि dy/dx काय किंवा एकाच रूटमध्ये ना, एकाच रूटमध्ये गेले तरी चालेल. ठीक आहे. हे बेटा फंक्शनच्या डोक्यावरती फंक्शन असेल तर काय करत होतो आपण? दोन्हीकडचा लॉग घेत होतो, बरोबर का? y इज इक्वल टू लॉगच्या डोक्यावरती लॉग एक्सच्या डोक्यावरती परत एक्स आहे, बरोबर का? दोन्हीकडचा लॉग घेतल्यावर काय होईल? लॉग वाय आणि इथे लॉग ऑफ लॉग एक्स आणि डोक्यावरचा पाठीमागे येतो. आता डिफरन्शिएट केलं तर 1/y dy/dx. ह्याला u इंटू v रूल यूज करावं लागेल. पहिला टर्म तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/log x. पण हा परत कंपोजिट होता. ह्याचा इंटू 1/x, बरोबर. प्लस दुसरा टर्म तसाच लॉग ऑफ लॉग एक्स तसाच आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. तर हा एक्स कॅन्सल होणार आहे.
1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स आणि हा वाय इकडे परत येईल बघा 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स आणि वाय म्हणजे काय होता परत हेच होता बेटा हा वाय क्रॉस मल्टिप्लाय होतो वाय म्हणजे काय लॉग एक्स रेस टू एक्स ठीक आहे इकडे काय येते 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स ठीक आहे आलं का असंच ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा y इज इक्वल टू टॅन इनवर्स देन फाइंड dy बाय dx सबस्टिट्यूशन पार्ट केले का तुम्ही बेटा सबस्टिट्यूशन पार्ट केले का एक मिनिट लक्ष द्या पण ते थोडंसं सिम्प्लिफाय होईल ना y इज इक्वल टू टॅन इनवर्स वरती काय 8 आहे आणि खाली 15 आहे 5 3 चा 15 होते बघा त्याला असं करू शकतो 5x प्लस 3x आणि खाली 1 मायनस आहे ना 1 मायनस 15 ला कसं लिहू शकतो 5x इंटू 3x तर तुम्हाला मी स्टार करायला सांगितलं होतं बघा हे फॉर्म्युले काय होता फॉर्म्युला y इज इक्वल टू टॅन इनवर्स बेटा टॅन इनवर्सच्या पोटामध्ये x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय असेल तर त्याला कशाने रिप्लेस करू शकतो टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स वाय बरोबर आता ह्याचं काय करायचं फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं dy बाय dx ऍट काय ओव्हर m म्हणलं नाही dy बाय dx टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर बरोबर ना आता x च्या ऐवजी फाय एक्स होता म्हणून याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो याचा डेरिव्हेटिव्ह पाय पहा तर 1 अपॉन 1 प्लस 3x चा स्क्वेअर इंटू 3 वरती ठीक आहे तर हा काय होईल पाय 1 अपॉन 25 एक्स स्क्वेअर 3 अपॉन 1 प्लस असंच ठेवलंय का परत सिम्प्लिफाय केलंय ठीक आहे डिफरन्शिएट कोसेकच्या पोटामध्ये काय पाहिजे काल म्हणलो होतो बघा मी दुसऱ्या प्रॅक्टिस सेट मधलंच आहे कोसेकच्या पोटामध्ये कोसेकच पाहिजे कोसेक इनवर्सच्या पोटामध्ये कोसेकच पाहिजे सेट आहे सेटला कोसेक मध्ये कसं कन्वर्ट करू सांगा ठीक आहे ह्याला कसं कन्वर्ट करायचं कोसेक 90 मायनस थिटा असं कन्वर्ट करू शकतो बरोबर का मग हा काय होईल क्वेश्चन थोडासा सिम्प्लिफाय होईल ना कोसेक इनवर्स आणि कोसेक कॅन्सल होतो आणि आपल्याला काय मिळणार आहे कोसेक इनवर्स आणि कोसेक कॅन्सल होतो शेवटी मिळणार काय क्वेश्चन पाय बाय 2 मायनस पाय रेस टू एक्स आता याला डिफरन्शिएट केल्यानंतर ना हे y इक्वल टू म्हणायचं याला ठीक आहे याला डिफरन्शिएट केल्यानंतर ना dy बाय dx याचा डेरिव्हेटिव्ह तर 0 आहे याचा डेरिव्हेटिव्ह की मायनस साइन तशीच राहणार आहे पाय रेस टू एक्स लॉग पाय ठीक आहे पाय रेस टू एक्स लॉग क्वेश्चन्स मिसिंग नाही ना फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणाचा लॉग एक्सचा काल तुम्हाला काय म्हणलो तीनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर dy बाय dx दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर d2y बाय dx स्क्वेअर तिसऱ्यांदा घेतल्यानंतर ना d3y बाय dx आता तिघांमध्ये पॅटर्न ओळखायचा पहिल्यामध्ये काय मिळालं होतं 1 अपॉन एक्स दुसऱ्यामध्ये काय मिळालंय मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर तिसऱ्यामध्ये काय मिळालंय मायनस 1 चा स्क्वेअर इंटू 1.2 म्हणजे मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 3 काय काय चेंजेस होत गेलेले ते लिहिले हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहित असताना हे तसंच ठेवल्या बरोबर का 1 अपॉन एक्स ती टर्म तशीच ठेवायची नाहीतर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला एक्स आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला स्क्वेअर आहे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला क्यूब आहे ते तसंच ठेवलं वरती 1 होता सेकंड मध्ये काय होतं मायनस 1 चा रेस टू 1 आहे त्याच्यानंतर मायनस 1 चा स्क्वेअर आहे इथे पण काय लिहू शकलो असतो म्हणजे इथे थर्ड डेरिव्हेटिव्ह मध्ये डोक्यावरती काय आला मायनस 1 च्या डोक्यावरती स्क्वेअर आला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 1 होता बरोबर का फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असणार आहे इथे डोक्यावरती 3 असणार आहे तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असणार n मायनस 1 असणार डोक्यावर बरोबर का इथं सुरुवातीला ह्याच्यासोबत 1 होता इथे 1 होता इथे 1 इंटू 2 आहे पुढे काय येणार 1 इंटू 2 इंटू 3 येते तसं तिने nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हला काय n मायनस 1 फॅक्टोरियल लिहिलेले ठीक आहे असे तुम्हाला एक थोडे क्वेश्चन्स बघावं लागतील ना nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे थोडे क्वेश्चन्स बघावं लागतील बरोबर का तीनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा 3 डेरिव्हेटिव्हवर काय करायचं पॅटर्न ओळखून शेवट चालायचं तरी पण पॅटर्न समजत नसेल तर चौथ्यांदा आणि पाचव्यांदा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता काय म्हणा चौथ्यांदा पाचव्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मग क्लिअर कट तुम्हाला पॅटर्न दिसते बरोबर सिंपल आहे याचा घेऊ शकता तुम्ही dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे टॅन इनवर्सच्या पोटामध्ये हा रूट आहे बेटा असं वरती खाली फंक्शन असेल तर काय सबस्टिट्यूट करतो काय म्हणलो तुम्ही तुम्हाला a cos 2 थिटा a कोण आहे इकडे आहे का लक्षात आहे का तुम्हाला रूटच्या आतमध्ये वरती पण एक टर्म आहे खाली पण एक टर्म आहे सबस्टिट्यूशन मध्ये ते सांगितलं होतं नाही 3 फॉर्म्युले होते बघा हे असेल तर a cos 2 थिटा सबस्टिट्यूट करायचं a cos 2 थिटा सबस्टिट्यूट केलं a कोण आहे इकडे
हा 3a आहे. a cos 2 थिटा सबस्टिट्यूट केल्यानंतर एक्सच्या ठिकाणी a cos 2 थिटा सबस्टिट्यूट केल्यावर हा क्वेश्चन असा सिम्प्लिफाय होतो बघा. वरचा खालचा 2 कॅन्सल होतो. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो. टॅन थिटा येतो. बरोबर का? टॅन इनव्हर्सच्या पोटामध्ये टॅन असेल तर ते कॅन्सल होते थिटा. क्वेश्चन एवढा सिम्प्लिफाय झाला. बरोबर का? पण थिटा म्हणजे काय? हे बेटा, जेव्हा तुम्ही याला एक्स सबस्टिट्यूट करता त्यावेळेस थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. थिटा कॅल्क्युलेट करायची. थिटाची व्हॅल्यू किती आली? हाफ कॉस इनव्हर्स एक्स बाय 3. इथं सबस्टिट्यूट करायचं, याला डिफरन्शिएट करायचं. कॉस इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती. कॉस इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर करायचं. तसं सॉल्व्ह केलेलं आहे. येते लक्षात? तो सबस्टिट्यूशन लक्षात राहणे फक्त महत्वाचं आहे. y इज इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स देन शो दॅट. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. ए बेटा, ह्याला एकदा डिफरन्शिएट करायचा dy बाय dx मिळेल. दुसऱ्यांदा डिफरन्शिएट केलं तर d2y बाय dx स्क्वेअर मिळेल. आणि त्याला सिम्प्लिफाय केल्यावर हा मिळणार आहे बघा. ए बेटा, साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. लिहिलं का फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह? परत याला डिफरन्शिएट करण्यासाठी आता हे u डिवायडेड बाय v डिफिकल्ट होते म्हणून क्रॉस मल्टिप्लाय केलं. u इंटू v रूल यूज करू शकतो इझिली. पहिला टर्म तसा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह दोन्हीकडचा स्क्वेअर करून त्याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो. बरोबर का? दोन्हीकडचा स्क्वेअर केल्यानंतर अजून सिम्प्लिफाय होते. आता डिफरन्शिएट करू शकतो बघा. पहिला टर्म तसाच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. दुसरा टर्म तसाच, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला मिळणारच आहे आन्सर. हेन्स प्रूव्ह. जेवढं सिम्प्लिफाय होतं तेवढं करायचं. आन्सर तुम्हाला माहितीच आहे. आन्सरमध्ये काय आहे? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे येणारच आहे. करायचं काय? त्याचं फक्त दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. येते का लक्षात? ते सोडायचे नाही हा क्वेश्चन. log to the base 10 of this bracket is equal to 2. Show that dy by dx. ए बेटा, आता हा जो दिलेला आहे log to the base of something, जे काय दिलेलं आहे ब्रॅकेट इज इक्वल टू 2 दिलेलं आहे. लॉगचा फॉर्म कसा असतो? असं जर असेल, ए बेटा, ह्याचा अर्थ काय असतो? दोन्हीकडचा एक्सपोनेंट घेतलं तर काय? किंवा हे जे असतंय हे कसं असतंय तुम्हाला सांगतो. ह्याचा एक्सपोनेंट फॉर्म कसा असतो? एक्स रेस टू, ए बेटा, एक्स रेस टू ए केल्यानंतर ना बी भेटत असतो. बरोबर? ह्याचा एक्सपोनेंट फॉर्म असा आहे. एक्स रेस टू ए केल्यानंतर काय मिळते? बी मिळते. तर सिमिलरली ए बेटा, ह्याला एक्सपोनेंट फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो? इकडचा लॉग जाईल. बरोबर का? एक्स रेस टू ए म्हणजे इकडचा 10 रेस टू ए कोण आहे? सॉरी, 2 रेस टू 10. 2 रेस टू 10 आहे. 10 रेस टू 2 सॉरी हा. काय येईल? ए रेस टू एक्स. ए रेस टू वॉट विल गिव्ह यू पी असा असतो ह्याचा अर्थ. बरोबर? बेस बेसच राहतो आणि हा डोक्यावरती येतो एक्सपोनेंट फॉर्म मध्ये. आन्सर एक्सपोनेंट आहे. बेस बेसच राहणार आहे. ए रेस टू वॉट विल गिव्ह यू बी असं असतं. ठीक आहे. ह्याचा एक्सपोनेंट फॉर्म मध्ये लिहायचं. या लॉगला एक्सपोनेंट फॉर्म मध्ये कसं लिहिणार? लॉग टू द बेस 10 हा ब्रॅकेट आहे इज इक्वल टू 2 आहे. त्याला कसं लिहिणार? बेस बेसच ठेवायचं. बेस बेसच ठेवायचा. हा आन्सर जो आहे तो एक्सपोनेंट घ्यायचा. त्याचा आन्सर काय येणार आहे? हा ब्रॅकेट येणार. 10चा स्क्वेअर 100. 100 इज इक्वल टू हा ब्रॅकेट करायचा. 100 इज इक्वल टू ब्रॅकेट केल्यानंतर एक एक्सप्रेशन मिळालं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर अजून एक इक्वेशन मिळतो असं. y इज इक्वल टू समथिंग. त्याला डिफरन्शिएट करायचं. बरोबर का? त्याला डिफरन्शिएट केल्यानंतर ना dy बाय dx ची एकदा डिफरन्शिएट केल्या, dy बाय dx ची व्हॅल्यू ती येणारच आहे. ह्याला डिफरन्शिएट करता येईल का? ह्याला डिफरन्शिएट करता येईल ना? y क्यूब मायनस 99 अपॉन 100 एक्स क्यूब. अजून काय? 101 आहे का? 101. ए बेटा, ह्याला डिफरन्शिएट केलं तर 3y स्क्वेअर dy बाय dx. हा तसाच राहील नंबर. हे काय? बरोबर का? dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं ना, ते खाली पाठवतो. थ्री थ्री कॅन्सल करेल. हेच प्रूव्ह करायचं का? हेच प्रूव्ह करायचं का? हेच मिळालं. येतं का लक्षात? नीट लक्षात ठेवा ते लॉगचा. ए बेटा, लॉगचा एक नंबर घेऊन दाखवतो. लॉग 10 ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल 2 लिहितो. ठीक आहे. इथं अजून थोडं सिम्प्लिफाय करतो. हे 2 इथलं 2 बरोबर हे होऊ नये म्हणून. हा, बेस ह्याचा एक्सपोनेंट फॉर्म, हे लॉगरिथमिक फॉर्म आहे. ह्याला एक्सपोनेंट फॉर्म मध्ये कसं लिहायचं बघा. बेस बेसच राहतो. हा आन्सर डोक्यावरती येतो इज इक्वल टू एक्स. येते का लक्षात? हा लॉगरिथमिक फॉर्म आहे आणि हा एक्सपोनेंट फॉर्म आहे. लिहून ठेवा तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये. लॉगरिथमिक फॉर्म, एक्सपोनेंट फॉर्म. लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स इज इक्वल टू 2 जर येत असेल
तर त्याचा एक्सपोनेंट फॉर्म असं असतं. बेसच राहतो, आन्सर डोक्यावरती येतो. झालं बेटा, लिहिलं का? नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे बेटा, हे आणि ह्याच्या टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेत बरेचदा. बाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय दिलंय, टॅन एक्स, परत स्क्वेअर रूट ऑफ टॅन एक्स, परत स्क्वेअर रूट ऑफ टॅन एक्स, असं कितीदा केलेलं आहे? इन्फिनिट टाइम्स केलेलं आहे. ठीक आहे. ह्याला काय करायला सांगितलं, देन शो दॅट dy बाय dx, एकदा डेरिव्हेटिव्ह करायचं ॲट x इक्वल टू 0. शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू sec square x अपॉन 2y minus 1. फाइंड dy बाय dx ॲट x इक्वल टू 0. dy बाय dx ची व्हॅल्यू ही येते, हे शो करायचं आहे. दुसरं स्टेप काय करायचं आहे, x ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये 0 टाकल्यानंतर ना dy बाय dx ची व्हॅल्यू किती ते पण विचारल्या. दोन गोष्टी विचारल्या. पहिल्यांदा याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा, dy बाय dx. त्याच्यासाठी हे बेटा एकदा काय करायला लागेल, दोन्हीकडचा स्क्वेअर करावं लागेल. काय करावं लागेल, दोन्हीकडचा स्क्वेअर. हा वायचा स्क्वेअर, इकडचा स्क्वेअर केल्यावर एक रूट निघून जाईल, बरोबर का? तर हा टॅन एक्स आणि बाकीचे रूट तसेच राहतील, एक्स प्लस रूट टॅन एक्स अप टू इन्फिनिटी, बरोबर का? हा वाय स्क्वेअर टॅन एक्स प्लस हे रूट म्हणजे परत वायचं आहे बघा, बरोबर का? असंच केलं ना, ठीक आहे. आता डिफरन्शिएट करतो याला, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे बेटा ह्याचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय टॅन एक्सचा सेक स्क्वेअर एक्स, टॅन एक्सचा सेक स्क्वेअर एक्स आणि वायचा हा इकडे गेल्यावर काय होईल, दोघांना dy बाय dx कॉमन घेतल्यानंतर ना इकडे शिल्लक करायची 2y minus 1 dy बाय dx सेक स्क्वेअर एक्स च्या डिनॉमिनेटरला y म्हणजे परत काय होता ते सबस्टिट्यूट केलं का, तसंच ठेवलं का, हा 2y तसंच ठेवलं. ठीक आहे. हे पहिला टप्पा झाला आपला. अजून पुढं काय विचारलंय, x इज इक्वल टू 0 असताना dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 0. जिथं जिथं x दिसते तिथं 0 टाकायचा. सेक 0 किती असतो बेटा, सेक 0 किती असतो, तसंच केलं का, y ची व्हॅल्यू पण सबस्टिट्यूट केली का, ते कुठं गेलं, हेन्स प्रूव्ह नंतर झाले पण नाही की नाही, काय कुठलं क्वेश्चन आहे, खाली म्हणलं तर हे खाली करा म्हणाला लागेल. y ची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट केली का, x ची व्हॅल्यू 0 असताना y ची व्हॅल्यू किती येते, पहिल्या क्वेश्चन मध्ये पण आपलं झालं होतं बघा तसं. तर सुरुवातीचा जो हा क्वेश्चन आहे का नाही, त्याच्यामध्ये हा इथे x ची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर y ची व्हॅल्यू किती येते बघायची. टॅन 0 किती येतो, 0. आणि हा इथं 0 टाकलं तर सगळं 0 होते का, y इज इक्वल टू 0 होते, बरोबर बरोबर. नाहीतरी ते y तिकडे गेल्यानंतर y इज इक्वल टू 0 येणार, तिथं पण सबस्टिट्यूट करू शकतो. y स्क्वेअर इज इक्वल टू टॅन एक्स ची व्हॅल्यू 0 प्लस y का नाही, y स्क्वेअर इज इक्वल टू हे y जे येत आहे हे डिवाइड केल्यानंतर काय होईल, y 1 येत आहे, मग काय तर चुका लागेल, असं नाही करता येणार. ठीक आहे, इथे सबस्टिट्यूट करावं लागेल, ओरिजिनल इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे, ते सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल, हे बेटा सेकची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू पण 0, x ची व्हॅल्यू पण 0 आणि y ची व्हॅल्यू पण 0 सबस्टिट्यूट केलं -1 येतं आन्सर. सेक 0 किती म्हटलं तुम्ही, 1. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू दिस. ह्याचा एक डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा, ह्याचा एक डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा, दोघांचं डिव्हिजन करायचं, एकाचा विथ रिस्पेक्ट टू दुसरा. काल बघितलं होतं पण एक क्वेश्चन सॉल्व मध्ये होता बघा. कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो, त्याला u म्हणूया, कॉस इनवर्स एक्स ला u म्हणूया, ह्याचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx काय -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि दुसरा b कोण, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा, सॉरी dv बाय dx किती, याचा रूट 1 अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह 2 कॅन्सल होतो. आता ह्यांचा डिव्हिजन करायचं, बरोबर का, विथ रिस्पेक्ट टू दिस म्हणजे. तर पहिल्यांदा काय येईल, याच्या डिनॉमिनेटरला काय
तोच रूट आहे ना, तर हा रूट कॅन्सल होईल, मायनस मायनस पण कॅन्सल होईल. 1/x आहे का आन्सर? 1/x आलं बघा. ठीक आहे. y इज इक्वल टू ई रेस टू शो दॅट दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बेटा काय करायचं आहे? दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. y इज इक्वल टू ई रेस टू समथिंग. ई रेस टू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू समथिंगच असतो. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असतो. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असणार आहे. पण एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स होता, तर या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला. एम तर कॉन्स्टंट आहे. बेटा एमच आहे ना तिथं, एम कॉन्स्टंट आहे. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये या दोघांचं काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन. यू इंटू व्ही रूल यूज करावं लागेल. पहिला टर्म तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा टर्म तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. असं केल्यानंतर हा इक्वेशन येणारच आहे. बरोबर का? डिफरन्शिएटिंग अगेन असंच मिळालं होतं. थोडंसं यू डिवायडेड बाय व्ही होऊ नये म्हणून काय केलं? क्रॉस मल्टिप्लाय केलं. बरोबर का? याला इथं मल्टिप्लाय करायलाच पाहिजे खरं म्हणलं तर. यू इंटू व्ही नी होणार नाही. ते डिव्हिजन आहे. इकडे यू इंटू व्ही करायचं. बरोबर का? इकडे यू इंटू व्ही करायचं. ह्याचा परत काय येणार आहे? असंच येणार आहे इकडे राईट हँड साईडला. ते सिम्प्लिफाय केल्यानंतर हे आन्सर येणारच आहे. रूल दॅटचे क्वेश्चन असले सोडूच ना. ठीक आहे. जेवढं तुम्हाला 1 स्टेप 2 स्टेप जमतंय त्यानंतर डायरेक्टली इक्वल टू लिहायचं आणि एन स्क्वेअर लिहायचं. बेटा याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. एवढा आहे म्हणून प्रूव्ह करायचं. जे डेरिव्हेटिव्ह येणार आहे ते दिलेलंच आहे. कसं करायचं? इथं दोन्हीकडचा लॉग घेऊ शकतो. दोन्हीकडचा लॉग घेतलं तर काय होईल? एक्स रेस टू 7 सॉरी इंटू आहे ना, एक्स रेस टू 7 इंटू 5 एक्स प्लस. ठीक आहे. दोन्हीकडचा लॉग घेतल्यानंतर काय होईल? लॉग आणि इथला पण लॉग. दोन्हीकडचा लॉग घेतल्यामुळे काय होईल? लॉग एक्स रेस टू 7 प्लस लॉग वाय रेस टू 5 आणि इकडे काय होईल? 2 लॉग. अच्छा बरोबर. इथं 12 आहे का? ठीक आहे. 12 तर 12. बेटा आता हा 7 पण खाली येतो. 5 लॉग. आता ह्याला परत वेगळा काय रूल वापरू नका. हे तसंच आहे. ह्याला काय रूल नाही आहे. आता डिफरन्शिएट करायचं. एकदा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं ना. एकदा डिफरन्शिएट केल्यानंतर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/x. ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1/y dy बाय dx. ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस y 1 प्लस dy बाय dx. बरोबर का? त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर एवढं येणारच आहे.